नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 12 साधी यंत्रे या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या 2 भागामध्ये याच पाठाचा अभ्यास केला. साधी यंत्र म्हणजे काय, गुंतागुंतीचे यंत्र म्हणजे काय, तर उतरण, पाचर, तरफ हे आपण साधी यंत्रे म्हणजे ही आपण साधी यंत्रे पाहिली. तर्फेचे आपण प्रकार पाहिले, बल, भार आणि टेकूच्या स्थानानुसार आपण तर्फेचे 3 प्रकार पाहिले. म्हणजे आपण साध्या यंत्रांची माहिती घेतली. आपण आजच्या भागामध्ये सुद्धा कप्पी आणि आस आणि चाक या साध्या यंत्रांविषयी माहिती घेणार आहोत. आणि अजून सुद्धा यंत्रांची निगा कशी राखली जाते, आपण जे यंत्र वापरतो मग त्यांची निगा सुद्धा राखली पाहिजे की नाही, मग त्यांची निगा कशी राखली पाहिजे याचा आपण आता याच्याविषयी आपण माहिती पाहूयात. कप्पी, तुम्हाला कप्पी किंवा पुल्ली माहिती असेल ना कशी असते ती. कशासाठी वापर करतो आपण त्याचा, तर वजन उचलण्यासाठी करतो की नाही, वजन उचलण्यासाठी वापर. पण त्याची रचना कशी असते ते आपण आता पाहूयात. वजन उचलण्यासाठी खाच असलेले एक चाक असते, माहिती आहे. ते खाच हे बघा, इथे आकृती दाखवलेली आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ही आकृती बघू शकता. वजन उचलण्यासाठी खाच असलेले चाक आणि दोरी यांच्या अशा रचनेला काय म्हणतात, तर कप्पी म्हणतात. काय म्हणतात, कप्पी म्हणतात. तर कप्पी वजन उचलण्यासाठी वापरतात. वरच्या दिशेने वजन उचलण्यासाठी काय करायचं असतं, तर खालच्या दिशेने बल लावता येतं. वरच्या दिशेने जर वजन उचलायचं आहे तर खालच्या दिशेने बल लावता येतं. आता आपण त्याचं उदाहरण तुम्ही मला देऊ शकता का, तुम्ही पाहिलं का कप्पी म्हणजे कुठे वापर होतो कप्पीचा, तुम्हाला माहिती आहे का. आपण जेव्हा पाणी काढतो विहिरीतून पाणी काढण्यासाठी रहाट वापरतात, माहिती आहे ना, मग त्याच्यामध्ये कप्पी वापरतात. रहाट म्हणजे पाणी विहिरीचं पाणी म्हणजे रहाटाच्या साहाय्याने बाहेर काढतो, मग ते कप्पी तिथे काय वापरतात, तर कप्पी वापरतात. आणि अजून आपण जेव्हा क्रेनने जेव्हा वस्तू उचलतात, माहिती आहे ना, मोठ्या मोठ्या वस्तू वापरतात, तेव्हा तिथे सुद्धा कप्पीचा वापर केला जातो. चाक आणि आस. आता दुसरं यंत्र कुठलं आहे, तर चाक आणि आस. मला सांगा, आकाश पाळणा पाहिलात तुम्ही, 100% तुम्ही बघितलाच असणार आहे ना. आकाश पाळणा तर कोणी नाही बघणार, लहान मुलं. प्रत्येक वेळेला जत्रेत जातो आपण, फन फेअर मध्ये जातो तेव्हा आकाश पाळणा असतोच आणि आपण तिथे तुम्ही बसणारच. कोणी घाबरतं का, आजकालची मुलं तर घाबरतच नाहीत. आणि खूप मजा येते ना बसताना, गोल 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 फिरत राहतो. वरती गेलो तर खूप भीती सुद्धा वाटते, पण तरी पण आपल्याला बसावंसं वाटतं. मग तुम्ही कधी आकाश पाळण्यात बसल्यावर किंवा कधी तुम्हाला असं मनात आलं का की हा कसा पाळणा फिरत असेल, हा एवढा मोठा पाळणा फिरतो कसा, तर काय असतं, कधी निरीक्षण केलं का. तर आता कधी केलं नसेल तर आता कधी पण जाल जत्रेमध्ये कुठेही, म्हणजे जिथे म्हणजे जिथे कुठे आकाश पाळणा असेल जर तुम्ही जाणार असाल तर तिथे निरीक्षण करा की हे कसं फिरतो आकाश पाळणा. काय आकाश पाळण्याचे मोठे चाक कुठे असतं, तर मध्यभागी एका मोठ्या दांड्यावर बसवलेलं असतं. एक मध्यभागी त्याच्या एक दांडा असतो आणि त्याच्या ह्याच्याभोवती पाळण्याचे मोठे चाक मध्यभागी एका मोठ्या दांड्यावर बसवलेले असते. त्या दांड्याला काय म्हणतात माहितीये का, त्या दांड्याला आस म्हणतात. काय म्हणतात, आस म्हणतात. हे जे मोठं चाक आहे, आपण जे पाळण्याचं मोठं चाक, ते कशावर बसवलेलं असतं, तर एका मोठ्या दांड्यावर बसवलेलं असतं आणि या दांड्याला काय म्हणतात, तर आस असे म्हणतात. तर विजेच्या साहाय्याने काय होतं, आस फिरू लागला तर त्यावर बसलेले चाकही फिरते. काय होतं, विजेच्या साहाय्याने जेव्हा आस फिरू लागतं, म्हणजे ते मोठा जो दांडा असतो तो फिरतो ना, आणि मग तो फिरल्यामुळे काय होतं, तर त्याच्यावर बसवलेले चाक सुद्धा फिरते. आस आणि चाक ही जोडी एक साधं यंत्र आहे. कळलं, आस आणि चाक. मग असं दुसरं उदाहरण तुम्हाला देता येईल का आस आणि चाकाचं, तर बैलगाडीचं चाक बघितलं ना, ते बैलगाडीचं चाक सुद्धा कशावर असतं, त्यामधल्या एका दांड्यावर असतं. पाहिलेलं आहात ना, पहा आता निरीक्षण करा तुम्ही घरी जाऊन की बैलगाडीचं चाक कुठे असतं. जर तुमच्या घरी बैलगाडी असेल तर तुम्हाला तर माहितीच असेल, आणि जर नसेल तर कोणाच्या शेजारी वगैरे जाऊन पहा. कळलं. आता मला सांगा, सायकलचे पॅडल फिरवले की सायकलचे चाक फिरू लागते, असं कशामुळे होतं रे. आपण पॅडल लावलं की चाक फिरतं. सायकल चालवता की नाही तुम्ही, मग पॅडल मारल्यावर काय होतं, चाक फिरतं. तर कशामुळे होतं, तर सायकलचे चाक सुद्धा
एका दांड्यावर म्हणजे आसावर बसवलेले असते. कशावर बसवलेले? म्हणजे दांड्यावर बसवलेले असते. पॅडल आणि चाक हे कशाने जोडलेले असतं तुम्हाला माहिती आहे ना. पॅडल आणि चाक हे चैनने जोडलेलं असतं. त्यामुळे पॅडल फिरवलं की चाक फिरतं. कळलं? तुम्ही कधी ऑब्झर्व केलं का? सायकलचं एक चाक चाक एका दांड्यावर म्हणजेच आसावर बसवलेले असतात. पॅडल व चाक हे चैनने जोडलेले असतात. त्यामुळे पॅडल फिरवलं की चाक फिरतं. कळलं? म्हणजेच काय तर चाक आणि आस ही जोडी आहे. साध्या यंत्राची एक जोडी आहे. आपण आता कुठले 2 यंत्र बघितली? एक कप्पी आणि एक चाक आणि आस. आता आपण आता जे सगळे यंत्रांचे जे प्रकार पाहिले, साधी यंत्र पाहिली, साधी यंत्रांचे वेगवेगळे म्हणजे कुठले कुठले पाहिले आपण साधी यंत्र, जसे की उतरड, तरफ, आस आणि चाक, कप्पी, हे म्हणजे पुल्ली पाहिले ना आपण हे सगळे भाग. तर हे पाचर वगैरे. तर मग आता हे आपण यंत्र आपण तर रोजच्या आपण जीवनामध्ये त्यांचा आपण वापर करतो. कशासाठी? तर आपल्याला श्रम कमी व्हावेत, आपलं काम लवकर लवकर व्हावं आणि ह्याच्यासाठी आपण त्या यंत्र वापरतो. पण मग त्या यंत्रांची निगा सुद्धा केली पाहिजे की नाही. ते आपल्यासाठी म्हणजे आपण त्यांची इतकी मदत घेतो, मग त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे आपलं काय, आपण त्यांना कार्यक्षम ठेवणं हे सुद्धा म्हणजे आपल्यालाही त्यांची निगा आणि काळजी घेतली पाहिजे. आता यंत्र वापरली जात असताना काय होतात, त्यांचे काय होतं, एकमेकांवर घर्षण होतं, एकमेकांवर घासले जातात. त्यामुळे नेहमी तुम्ही बघता ना, यंत्र जेव्हा काय होतात आपण वापरत जात असतो तेव्हा त्यांचे भाग एकमेकांवर घासतात आणि धूळ बसते. धूळ बसून काय होतं, धूळ बसून खराब झालेल्या भागामध्ये काय होतं, अधिक घर्षण होतं. त्याच्यामुळे ते अजून घासली जातात. आणि हवामान आपल्याकडे कसं वेगवेगळ्या पावसाळ्यात, हिवाळा, उन्हाळा, त्या हवामानाच्या परिणामाने काय होतात, काही भाग गंजतात. जेव्हा पावसाळ्यामध्ये जेव्हा पाहिलं ना तुम्ही तुमची सायकल वगैरे असेल, बाहेर जर ठेवली असाल तुम्ही आणि जर तिची तुम्ही व्यवस्थित काळजी घेत नसाल तर ती सायकल आणि तुम्ही 1 महिन्याने बघायला लागला तर ती नुसती अशी खराब झालेली असेल, गंजलेली असेल, तिला गंज चढला असेल. म्हणून तुमची सायकल वगैरे एकदम व्यवस्थित पुसून ठेवायची रोजच्या रोज. असे भाग काय होतात आणि हवामानाच्या परिणामाने सुद्धा काही भाग गंजतात आणि मग ते गंजलेले भाग पुन्हा घासले जातात ना. घासले जाऊन काय होतं, त्यांची झीज होते. मग आपण त्यांची निगा राखली पाहिजे. मग कशा प्रकारे निगा राखली पाहिजे ते आपण आता पाहूयात. यंत्राची निगा कशी राखाल? तर आपण काय करायचं, यंत्रांचे सर्व भाग स्वच्छ पुसायचे. आपली सायकल सुद्धा असेल तर ती पहिली आपण जातो तेव्हा काय करायचं, एक कपडा घ्यायचा कोरडा आणि तो स्वच्छ पुसून काढायची, म्हणजे तिथली धूळ काढायची. कळलं? आणि मग एकमेकांवर घासल्या जाणाऱ्या भागात वंगण तेल सोडायचं, ऑइलिंग करायचं. काय करायचं, वंगण सोडायचं, जेणेकरून त्यामधील घर्षण कमी होऊन त्यांची झीज कमी होईल. कळलं? काय होतं, एकमेकांवर घासल्या जाणाऱ्या भागामध्ये ऑइलिंग, वंगण सोडायचं की जेणेकरून त्यामधील घर्षण कमी होऊन त्यांची झीज कमी होईल. वापरात नसताना त्यावर धूळ बसू नये म्हणून यंत्र झाकून ठेवायची. तर जर तुमची एखादी स्कूटी असेल तर तुम्ही वापरत नसाल तर मग त्याच्यावर कव्हर घालायचं किंवा सायकलवर सुद्धा कव्हर घालून ठेवायचं. मग त्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये धूळ बसत नाही आणि मग ती चांगली राहतात. हवामानाचा परिणाम होऊ नये. आता हवामानाचा परिणाम होतो आणि मग गंजतात की नाही हे, मग काय आपले सायकलचे पार्ट्स वगैरे असतात, गाडीचे पार्ट्स ते गंजतात. मग हवामानाचा परिणाम होऊ नये म्हणून यंत्रातील धातूपासून बनवलेले भाग असतात ना, त्याला रंग द्यायचा. काय द्यायचं, कलर करायचा. कलर केल्यामुळे काय होतं, ते गंज चढत नाही आणि यंत्र कोरडी राहतील याची दक्षता घ्यायची. म्हणजे ती यंत्रांना पाणी नाही लागलं पाहिजे. आणि मग काय, आपण जे यंत्र धातूपासून जे बनवलेलं असतात पार्ट्स, त्यांना काय करायचं, आपण रंग द्यायचा. त्याच्यामुळे ते त्यांचं म्हणजे ते गंजतात ना, त्याच्यापासून ते संरक्षण होतं. कळलं? मग आपण यंत्रांची निगा कशी राखू शकतो, कसं काय काय कराल तुम्ही? तर पहिलं तर ती तुमची सायकल किंवा तुमची स्कूटी किंवा कुठलंही तुमचं यंत्र असेल तर ते मिक्सर सुद्धा आमचं म्हणजे किचनमध्ये जेव्हा म्हणजे आईला पण तुम्ही सांगू शकता, जेव्हा मिक्सर आई म्हणजे वापरल्यानंतर सुद्धा ते एकदम कोरडं करायचं, पुसायचं. कळलं? मग त्यामुळे काय, यंत्राचे सर्व भाग स्वच्छ पुसायचे, एकमेकांवर घासल्या जाणाऱ्या भागात वंगण सोडायचे
जेणेकरून म्हणजे ऑइलिंग करायची, जेणेकरून त्यामधील घर्षण कमी होऊन त्याची झीज कमी होते. वापरात नसताना त्यावर धूळ बसू नये म्हणून यंत्र काय करायची, झाकून ठेवायची. हवामानाचा परिणाम होऊ नये म्हणून यंत्रातील धातूंपासून बनवलेल्या भागांवर रंग द्यायचा आणि यंत्र कोरडे राहतील याची दक्षता घ्यायची. आपली सायकल असते, आपलं यंत्र आहे, आपल्यासाठी ते आपण त्याचा वापर करतो. आपल्याला कमी श्रम व्हावे म्हणून काय करतो आपण, आपली सगळी कामं वेळेत व्हावी, आपल्याला श्रम कमी व्हावे याच्यासाठी आपण त्यांचा वापर करतो. मग त्यांची निगा सुद्धा आपल्याला राखली पाहिजे. तुम्हाला माहित आहे का, आता मोठमोठे जे कारखाने आहेत, मोठमोठ्या कारखान्यामध्ये खूप यंत्र असतात, माहिती आहे ना तुम्हाला. तर मोठमोठ्या कारखान्यात यंत्रांची देखभाल व निगा राखण्यासाठी एक स्वतंत्र विभाग असतो, सेपरेट. आणि ठराविक कालावधीसाठी कारखाने बंद ठेवून तेथील यंत्रांची निगा राखली जाते. काय केलं जातं, तर मोठमोठ्या कारखान्यामध्ये यंत्रांची देखभाल करण्यासाठी व निगा राखण्यासाठी एक स्वतंत्र सेक्शन असतात, विभाग असतात. आणि मग ठराविक कालावधीसाठी कारखाना बंद केला जातो. कशासाठी, तर तेथील यंत्रांची निगा राखली, म्हणजे यंत्रांची मेंटेनन्स म्हणतात, मेंटेनन्ससाठी पूर्ण बंद केले जातात कारखाने वगैरे काही कालावधीसाठी. आणि यंत्रांची निगा राखली नाही तर गरजेच्या वेळी ते उपयोगात येणार नाहीत. यंत्रे कशी हाताळावी याची माहिती घेऊन अपघात होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. म्हणजे कशी हाताळायची ह्याची पण माहिती आपल्याला हवी आहे. अपघात होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मुलांनो, तर आज आपण काय शिकलो, आपण आजच्या भागामध्ये काय शिकलो, तर साधी यंत्रे, कप्पी आणि आस आणि चाक. म्हणजे आकाश पाळण्याचं कसं असतं, आकाश पाळण्याचं चाक कशावर असतं, तर एक मध्यभागी दांड्यावर असतं आणि त्याला काय म्हणतात, आस म्हणतात. आणि मध्ये आस फिरलं की चाक पण फिरतं आणि मग आकाश पाळणा फिरतो. आपण कुठल्या म्हणजे ह्याच्यामधून बैलगाडीचं चाक सुद्धा एक आस आणि चाक, म्हणजे बैलगाडीचं चाक सुद्धा एका दांड्यावरच फिरत असतं. आणि मग आस आणि चाक एक साधी यंत्राची जोडी आहे. आणि आपण यंत्रांची निगा कशी राखतो, म्हणजे यंत्र कार्यक्षम राहण्यासाठी यंत्रांची निगा राखली पाहिजे. त्यांना वेळच्या वेळी व्यवस्थित पुसलं पाहिजे, त्यांचं वंगण केलं पाहिजे. त्यांच्यामधले काही पार्ट धातूचे बनलेले असतात, त्यांना पण रंगकाम केलं पाहिजे. पुन्हा जेव्हा आपण कामात नसतील तेव्हा ती यंत्र झाकून ठेवली पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या यंत्रांची काळजी घेतली पाहिजे, तेव्हा ते आपल्याला उपयोगी पडतील. आपण ह्या पूर्ण पाठामध्येच काय शिकलो, आपल्या ह्या पाठामध्ये आपण काय पाहिलं, तर साधी यंत्र म्हणजे काय, म्हणजे यंत्र म्हणजे काय, की आपलं काम कमी व्हावं किंवा काम अधिक होण्यासाठी आणि श्रम कमी होण्यासाठी आपण जी साधनं वापरतो त्यांना काय म्हणतात, तर यंत्र म्हणतात. तर साधी यंत्र म्हणजे काय, तर ज्या यंत्रांची रचना अगदी सोपी आणि साधी असते आणि त्यांचे भाग 1 ते 2 भाग असतात, त्यांना काय म्हणतात, साधी यंत्रे असे म्हणतात. आणि गुंतागुंतीची यंत्र म्हणजे काय, तर गुंतागुंतीची यंत्र कोणती, तर म्हणजे यंत्रांमध्ये अनेक भाग असतात. म्हणजे एक क्रिया होताना त्यांना अनेक प्रक्रिया ह्याच्यामध्ये होतात. कार्य होताना अनेक प्रक्रिया त्या यंत्रांमध्ये होतात. अशा यंत्रांना काय म्हणतात, गुंतागुंतीची यंत्रे म्हणतात. मग आपण साधी यंत्रे कुठली पाहिली, तर उतरण, पाचर, कप्पी, तरफ आणि आस आणि चाक. आणि मग आपण तर्फेचे 3 प्रकार पाहिले. कशाच्या स्थानावरून, तर बल, भार आणि टेकू याच्या स्थानानुसार आपण तर्फेचे 3 प्रकार पाहिले. आणि यंत्रांची कशी निगा राखायची, म्हणजे यंत्रणा कार्यक्षम ठेवण्यासाठी आपण त्यांची काळजी कशी घ्यायची, हे आपण ह्या पाठामध्ये शिकलो. आता आपण तुम्हाला माहिती आहे का, आस विद्यालय हे भारतातले पहिले ऑनलाईन स्कूल आहे. तर ह्या स्कूलमध्ये काय आहे, तर ह्या स्कूलमध्ये 6वी ते 10वीचा पूर्ण सिलेबस सगळ्या सब्जेक्टचा, म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी, सोशल सायन्स, मॅथ्स या सगळ्या म्हणजे सब्जेक्टचा, कम्प्युटर सायन्स या सगळ्या सब्जेक्टचा काय आहे, पूर्ण सिलेबसचे क्लासेस तुम्हाला मिळतील. आणि पुन्हा
एवढंच नाही तर अनलिमिटेड टेस्टसुद्धा मिळतील आणि तुम्हाला जेव्हा हवी तेव्हा त्या टीचर्सची तुम्हाला शिक्षकांची मदतसुद्धा मिळेल. म्हणून तुम्ही ह्या ॲपबद्दल तुमच्या मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना सगळ्यांना ह्या ॲपबद्दलची माहिती द्या. धन्यवाद.